सुप्रभात मुलांनो. मला 10वीच्या विद्यार्थ्यांचं खूप कौतुक वाटतंय की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कुठंही ट्यूशन न लावता फक्त स्वयं अध्ययन केलं, घरीच सेल्फ स्टडी केली, मोबाईलवर यूट्यूबवर व्हिडिओ पाहून ज्यांनी अभ्यास केला आणि चांगले मार्क घेतले त्यांचंसुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो आणि 5वीला असलेल्या मुलांना शुभेच्छा देतो की तुम्हीसुद्धा त्याचप्रमाणे यश मिळवावं, उज्ज्वल यश मिळवावं. मग उघडा तुमचं स्कॉलरशिपचं पुस्तक नवनीत कंपनीचं. आत्तापर्यंत आपण युनिट 2 कंप्लीट केलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत युनिट 3 पंक्च्युएशन मार्क्स. विराम चिन्हे. इतका सोपा भाग आहे रे, प्रचंड सोपा भाग आहे. पहा, चॅप्टर नंबर 16 कॅपिटलायझेशन म्हणजेच काय तर जे काही कॅपिटल वर्णाक्षर असते ते कसं असावं त्याच्या बाबतीतले सूचना. कुठं कॉमा असावा, कुठं फुल स्टॉप असावं, कुठं क्वेश्चन मार्क असावं, प्रश्नचिन्ह कुठं असावं, ॲपॉस्ट्रॉफी कुठं असावं अँड एक्सक्लामेशन मार्क म्हणजे उद्गारार्थी चिन्ह कुठं असावं, या सगळ्याचा उपयोग कसा करायचा हे आता आपण शिकणार आहोत या 16व्या प्रकरणात. पहा काय दिलं इथं. या प्रकारच्या प्रश्नात कॅपिटल अक्षरांचा वाक्यात कोठे कोणत्या वेळी उपयोग करतात. क्वामा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क. हे बघा, क्वामा असा असते, फुल स्टॉप असा असते, प्रश्नार्थक चिन्ह असं असते, एक्सक्लेमेशन मार्क असा असते अँड ॲपॉस्ट्रॉफी हे बघा हे चिन्ह असं असते. ही चिन्हे केव्हा वापरतात याविषयी प्रश्न असतात. हे बघा, हे तुमच्या वर्गामध्ये जर नवीन विद्यार्थी कुणी आला तर तुम्ही त्याचं लगेच नाव लक्षात ठेवतात, आडनाव लक्षात ठेवतात, त्याचा चेहरा लक्षात ठेवतात की नाही. तसंच आहे. आता तुम्ही लक्षात ठेवा हे क्वामा कसं दिसतंय, हे फुल स्टॉप कसं दिसतंय, हे प्रश्नार्थक चिन्ह कसं दिसतंय आणि हे एक्सक्लामेशन मार्क कसं दिसतंय आणि ॲपॉस्ट्रॉफी कसं दिसतंय. समजलं? हां, फार सोपं आहे. चला आता पाहूया सॅम्पल क्वेश्चन्स. अगदी सोपे प्रश्न आहेत बरं का. आणि जर तुम्हाला हे सोपे प्रश्न जर आले तर अवघड प्रश्न सुद्धा येणारच, ही खात्री ठेवा. सॅम्पल क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 1 चूज फ्रॉम द ऑप्शन. बघा आता सॅम्पल क्वेश्चनमध्ये सुद्धा 2019ला आलेला प्रश्न आहे, म्हणून शिकवलेले प्रश्न असले तरी आपण शिकायचे. चूज फ्रॉम द ऑप्शन म्हणजे पर्यायातून शोधा द पंक्च्युएशन मार्क विराम चिन्हे विच इज नॉट देअर इन द बॉक्स. जे बॉक्समध्ये नाही आहेत ते विराम चिन्हे आपल्याला शोधायचे आहेत बरं का. मग आता हे काय आहे ॲपॉस्ट्रॉफी, हे काय आहे प्रश्नार्थक चिन्ह, हे काय आहे उद्गारार्थी चिन्ह, हे काय आहे पूर्णविराम. मग सगळ्या पर्यायापैकी प्रश्नार्थक चिन्ह, एक्सक्लामेशन मार्क, ॲपॉस्ट्रॉफी हे चौकटीत आहेत, बरोबर आहे. पण क्वामा चौकटीत नाही, म्हणून उत्तर पर्याय नंबर 2. हे बघा, प्रश्नार्थक चिन्ह इथं आहे, हे उद्गारार्थी चिन्ह इथं आहे, हे ॲपॉस्ट्रॉफी तिथं आहे, पण क्वामा कुठं दिसायला आहे का नाही, पूर्णविराम आहे. मग पर्याय नंबर 2 हे कुठंच नाही आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 1चं उत्तर आहे पर्याय नंबर 2. किती सोपं होतं रे, काय सोपा प्रश्न होता रे, बाप रे. पहिलीच्या मुलाला पहिली सोडून द्या, जन्मलेल्या पोराला सुद्धा येईल एवढं सोपा प्रश्न. एवढे सोपे प्रश्न असतात का रे देवा. पुढचा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न काय दिलाय दुसरा प्रश्नात तर चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. योग्य विरामचिन्ह शोधायचा आहे फॉर द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यासाठी. व्हॉट ग्रेट सरप्राईज म्हणजेच काय रे, उद्गार आहे ते. व्हॉट ग्रेट सरप्राईज, अरे मला किती आनंद व्हायला, आश्चर्य किती छान झालं. फुल स्टॉप येत नाही, क्वेश्चन मार्क नाही, प्रश्नार्थक चिन्ह नाही आहे, प्रश्नार्थक वाक्य नाही म्हणून प्रश्नार्थक चिन्ह येणार नाही. वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणजे कॉमा येत नाही, मग राहिलं काय एक्सक्लामेशन मार्क, म्हणून क्वेश्चन नंबर 2चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पर्याय नंबर त्याचाही शोधायचा आहे तुम्हाला. प्रश्न 3 विच पंक्च्युएशन मार्क म्हणजे कोणतं विरामचिन्ह कॅन बी युज्ड आपण वापरतो इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यात आपण कोणतं विरामचिन्ह वापरतो. आर यू रेडी, तू तयार आहेस का. आता तू तयार आहेस का हे प्रश्न जर आपण विचारला तर शेवटी हे प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नार्थक चिन्हच येत आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 प्रश्नार्थक चिन्ह. हे उद्गारार्थी नाही, क्वामा नाही की पूर्णविराम नाही. आहे ना सोपं हे सुद्धा. पुढचा प्रश्न बघा बरे, नमुना प्रश्नच किती सोपे आहेत.
क्वेश्चन नंबर 4 विच पंक्च्युएशन मार्क. हे पुस्तक बघायचं सगळ्यांनी. अरे रे रे रे, पुस्तक उघडा रे, सगळे सांगायचं विसरलो मी. सगळे पुस्तक उघडा आणि पुस्तकात बघा बरं. हां, आणि हे सगळा पाठ शिकवल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मनानं सोडवायचं आहे बरं. आणि मनानं सोडवताना जर काही चुकलं डबल पुन्हा सोडवायचं, कारण शिकवल्यावर तुम्हाला यावं लागतं बरं का. बघा काय दिले प्रश्न चौथा. विच पंक्च्युएशन मार्क म्हणजे कोणतं विरामचिन्ह विल बी यूज्ड इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यात हे कोणतं विरामचिन्ह वापरताल. लेट मी गो प्लीज, मला जाऊ द्या आता. मग आता मला जाऊ द्या आता साधं वाक्य आहे, प्रश्नार्थक चिन्ह नाही आहे इथं, कारण प्रश्नार्थक वाक्य नाही म्हणून प्रश्नचिन्ह येणार नाही. वाक्य पूर्ण झालं आहे म्हणून कॉमा येणार नाही. उद्गारार्थी वाक्य नाही म्हणून उद्गारार्थी चिन्ह येणार नाही. तर काय येईल, साधं वाक्य आहे. लेट मी गो प्लीज, मला आता जाऊ द्या म्हणून पूर्णविराम, मला अभ्यास करायचा आहे, मला आता जाऊ द्या. म्हणून फर्स्ट ऑप्शन नंबर फर्स्ट. फार सोपे होते तर प्रश्न सगळे. पहा क्वेश्चन नंबर 5 चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क म्हणजे आता योग्य विरामचिन्ह निवडायचं आहे फॉर द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्याकरता काय आहे वाक्य. पहिलं बघा, मोहन्स सिस्टर इज व्हेरी क्लेवर. मोहन्स ॲपॉस्ट्रॉफी यस चा अर्थ काय होते, चा ची चे. म्हणजे काय, मोहनची सिस्टर म्हणजे मोहनची बहीण इज व्हेरी क्लेवर, मोहनची बहीण खूप हुशार आहे. म्हणून याचं उत्तर काय येणार मुलांनो, ॲपॉस्ट्रॉफी यस पाहिजे. मोहन ह्या नावाच्या यनच्या डोक्यावर क्वामा म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी यस. कळालं ॲपॉस्ट्रॉफीचा यसचा कळाला अर्थ. शीतल्स पेन म्हणजे काय, शीतलची पेन. विवेक्स सायकल म्हणजे विवेकची सायकल. ज्ञानदाज बुक म्हणजे ज्ञानदाचे पुस्तक. समजलं. मोक्षदाज सँडल म्हणजे मोक्षदाची सँडल. समजलं. हे ॲपॉस्ट्रॉफी यसचा अर्थ तसा निघतो. हां, तर मग काय, मग ॲपॉस्ट्रॉफी कुठं आहे, तर ऑप्शन नंबर 4 ॲपॉस्ट्रॉफी बिफोर यस. यसच्या अगोदर ॲपॉस्ट्रॉफी. इन द वर्ड मोहन, मोहन यामध्ये यसच्या अगोदर ॲपॉस्ट्रॉफी. समजलं, समजावून सांगितलेलं कळालं ना. छान. चला पुढचं. आता त्याच्यानंतर पुढचं काय आहे, क्वेश्चन नंबर 6. आता हा सुद्धा प्रश्न फार म्हणजे फार सोपा आहे. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स म्हणजे किती कॅपिटल अक्षरे विल द सेंटेन्स कंटेन. एका वाक्यामध्ये कॅपिटल अक्षरं किती असतात, किती. या वाक्यात कॅपिटल अक्षर किती आहेत, येतील. ही ब्रॉट स्वीट्स फॉर रोहन अँड बीना. बघा रे, एक नियम सांगतो. हां, कधी कसलंही वाक्य जर असतं, कसलंही वाक्य, तर त्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असते म्हणजे मोठं असते. आणि जर समजा नावं असतील कुणाचेही नावं, तर त्या नावाचं सुद्धा पहिलं अक्षर हे कॅपिटल असते. म्हणजे आता ह्या वाक्यात ही एच हे कॅपिटल पाहिजे. त्यानंतर रोहनचं आर हे कॅपिटल पाहिजे, नाव आहे. मीनाचं यम हे कॅपिटल पाहिजे. म्हणजे किती कॅपिटल अक्षर आले, 3. म्हणजे ऑप्शन नंबर किती, 4. कळालं, ज्याच्यामध्ये 3 दिले आहे ना. सोपं. चला आता पुढचा प्रश्न काय दिलाय पुढच्या प्रश्नात, तर फाइंड द सेंटेन्स विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. फाइंड म्हणजे काय, शोधा. द सेंटेन्स म्हणजे काय, वाक्य. विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क म्हणजे योग्य विरामचिन्हाने निवडून तुम्हाला वाक्य शोधून काढायचं आहे. तर मग आता काय आहे, योग्य विरामचिन्ह असलेलं वाक्य बरं का. आय कांट, कांटला ॲपॉस्ट्रॉफी टी लिहायला की रे इथं, आहे की रे ॲपॉस्ट्रॉफी, हे चुकलं. त्याच्यानंतर आय कांट सी एनिथिंग मधलं आय कॅपिटल राहिलं, पहिलं अक्षर कॅपिटल, हे बी येत नाही. त्यानंतर आय कांट सी एनिथिंग, हे साधं वाक्य आहे आणि प्रश्नार्थक चिन्ह दिले. प्रश्नार्थक वाक्य असल्यावर प्रश्नार्थक चिन्ह द्या, पण साधं वाक्य असल्यावर काय, पूर्णविराम पाहिजे. म्हणून पर्याय 4 बी येणार नाही. मग पर्याय 1, 2, 4 येणार नाही, तर येईल काय, पर्याय नंबर 3च. आय कांट सी एनिथिंग, ॲपॉस्ट्रॉफी आहे, पहिला अक्षर कॅपिटल आहे, पूर्णविराम आहे. किती सोपे तरी सगळे प्रश्न. चला आता हे जर सगळे सोपे जर तुम्हाला प्रश्न आले असतील, तर आता आपण बघूया क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस, सरावाचे प्रश्न. अतिशय सोपे असे सरावाचे प्रश्न आहेत, तर तुम्ही सगळेजण व्यवस्थित पहा आणि उत्तरे द्या. काय दिले बघा, क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. प्रश्न पहिला, चूज फ्रॉम द ऑप्शन्स
द पंक्च्युएशन मार्क विच इज देअर इन द पिक्चर. विच इज देअर इन द पिक्चर, चित्रामध्ये असलेलं पंक्च्युएशन मार्क कोणतं आहे ते लिहा. आता इथं दिलंय क्वामा. क्वामा आहे का तिथं? आहे की नाही? इथंच क्वामा आहे. इथं हे चिन्ह आहे, ते चिन्ह नाही. इथं हे चिन्ह आहे, तिथं ते नाही. इथं हे आहे, तिथं ते नाही. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. जन्मलेलं बाळ सुद्धा सांगू शकताय. बघा सगळेजण बालमित्रांनो, हे कोणते कोणते आहेत ते चिन्ह समजून घ्या. सगळ्यात पहिलं हे चिन्ह काय आहे, तर हे आहे फुल स्टॉप. नंतर काय आहे क्वामा. नंतर क्वेश्चन मार्क. हे जे वर टिंबानी खाली जे असते ना त्याला म्हणायचं सेमी कोलन. दिसलं? त्याच्यानंतर काय आहे एक्सक्लामेशन मार्क. त्याच्यानंतर 2 टिंब जर असेल तर त्याला कोलन म्हणायचं. वरचं असेल तर ॲपॉस्ट्रॉफी म्हणायचं. त्यानंतर पुढं जर समजा हां दिसले सगळ्यांना. आता हे राऊंड ब्रॅकेट्स आहेत, हे स्क्वेअर ब्रॅकेट्स आहेत. बरोबर आहे. हे काय आहे कोटेशन मार्क आहे, डबल कोटेशन मार्क. हे काय आहे 3 टिंब जर तसे जर आले तर काय होतं ते इलिप्सिस मार्क्स आहेत 3 टिंब. हे हायफन छोटीशी रेष म्हणजे. हे काय डॅश. तिरपी असेल तर स्लॅश. हे ॲट साईन. त्याच्यानंतर ह्याला काय म्हणायचं ब्रेस. आणि हे काय स्टार असेल तर ॲस्ट्रिक असं म्हणायचं. समजलं? तर मग आता इथं काय दिलं आहे आपल्याला, हे दिलं आहे सेमी कोलन एक दिलेलं आहे. त्यानंतर 2 टिंब म्हणजे काय कोलन दिलेलं आहे, क्वामा दिलेलं आहे आणि ॲस्ट्रिक दिलं आहे असं समजू आपण. तर मग ह्याच्यात काय नाही आहे क्वामा, ह्याच्यात काय आहे क्वामा आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर काय पर्याय नंबर 2. दुसरा प्रश्न काय दिला, हाही प्रश्न फार सोपा आहे बरं का. विच पंक्च्युएशन मार्क कॅन बी यूज्ड इन द गिवन सेंटेन्स. विच पंक्च्युएशन मार्क म्हणजे काय, कोणतं विरामचिन्ह. कॅन बी यूज्ड म्हणजे वापरलं आहे. इन द गिवन सेंटेन्स म्हणजेच काय, दिलेल्या वाक्यात. दिलेल्या वाक्यात कोणतं विरामचिन्ह वापरलेलं आहे. तर बघा राघव लाईक्स ॲपल्स. राघवला सफरचंद आवडतात. राणी लाईक्स मँगोज आणि राणीला आंबे आवडतात. तर मग आता काय आहे, राघव लाईक्स ॲपल्स. राघवला ॲपल्स आवडतात. राणी लाईक्स मँगोज आणि राणीला आंबे आवडतात. मग आता ह्याच्यात काय पाहिजे, हे 2 वाक्य आहेत. मग एक वाक्य झाल्यावर क्वामा पाहिजे. राघव लाईक्स ॲपल हे वाक्य आहे म्हणून इथं क्वामा येते. कॅपिटल लेटर फॉर मँगो. मँगोचं यम कॅपिटल पाहिजे का, चुकलं. फुल स्टॉप आफ्टर राघव लाईक्स. राघव लाईक्सच्या पुढं फुल स्टॉप, चुकलं. क्वेश्चन मार्क आफ्टर ॲपल्स. ॲपल नंतर प्रश्नार्थक चिन्ह, चुकलं. तर क्वामा आफ्टर ॲपल्स. ॲपल नंतर क्वामा पाहिजे म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजलं सगळ्यांना? हां पहा आता तिसरा प्रश्न काय दिले, आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क्स टू बी यूज्ड इन द कन्व्हर्सेशन. इन द कन्व्हर्सेशन म्हणजे काय, संवादासाठी. म्हणजे आता आयडेंटिफाय म्हणजे शोधा. द पंक्च्युएशन म्हणजे पंक्च्युएशन मार्क म्हणजेच काय, विरामचिन्ह. मग आता विरामचिन्ह तुम्हाला शोधायचे. टू बी यूज्ड इन द कन्व्हर्सेशन, खाली कन्व्हर्सेशन दिले त्याच्यामध्ये. मग काय दिलं आहे, किंग सेड हू आर यू. म्हणजे हू आर यू, तू कोण आहेस. म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह येते. म्हणजे पहिल्यांदा प्रश्नार्थक चिन्ह 1 नंबर आणि 3 नंबरमध्ये, पण 2 आणि 4 मध्ये नाही. म्हणजे 2 पर्याय आणि 4 पर्याय कधीच येणार नाही. स्ट्रेंजर अनोळखी व्यक्ती म्हणतो. 2 टिंब म्हणजे रेश म्हणजे सेड. स्ट्रेंजर सेड आय ॲम अ पॉटर. म्हणजे मी पॉटर आहे, कुंभार आहे. तर हे काय येत आहे त्याचं, तर पूर्णविराम. म्हणून तिसऱ्याचं उत्तर काय, पर्याय नंबर 3 आहे ना. सोपा प्रश्न. चला पुढचा बघूया. चौथा प्रश्न काय दिले चौथ्या प्रश्नात, तर चौथ्या प्रश्नात दिलेला आहे सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. आता योग्य पंक्च्युएशन मार्क तुम्हाला शोधायचा आहे फॉर द गिवन सेंटेन्स दिलेल्या वाक्यासाठी. अरे हे 2020च्या परीक्षेत आलेलं आहे. पुस्तकात बघा रे सगळे, पुस्तकात बघा. लक्ष सगळ्यांचं पुस्तकात पाहिजे बरं का रे बाळांनो. हां लक्ष पुस्तकात. मग आता काय आहे, वाक्य वाचा. डज शी गो टू स्कूल. आता मला सांगा डू डज डिज असे प्रश्न हे जर सहाय्यकारी क्रियापदानं जर वाक्य सुरू झालं असेल तर त्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्हच येत असते. म्हणून डज शी गो टू स्कूल, ती शाळेत जाते का, हे
फुल स्टॉप येत नाही, कॉमा येत नाही, की कॅपिटलायझेशन येत नाही, तर क्वेश्चन मार्क येतं आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आणि समजा वॉट WH वर्ड असतात ना, WH वर्ड, त्याच्यानंही सुरू झालेला जो शब्द असतो, त्या शब्दानं सुरू झालेलं वाक्य असतं, त्याच्या शेवटी सुद्धा प्रश्नार्थक चिन्ह. मग WH वर्ड कोणते कोणते? वॉट, व्हेन, व्हेअर, लक्षात आलं का? त्याच्यानंतर काय? हाऊ, हाऊ मेनी, विच, हे सगळे WH वर्ड. समजलं? चला पुढचा 5वा प्रश्न. विच पंक्च्युएशन मार्क, कोणता विरामचिन्ह, कॅन बी यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स, खालील वाक्यात कोणतं विरामचिन्ह वापरतील? काय आहे 5वा प्रश्न? विच पंक्च्युएशन मार्क म्हणजे कोणतं विरामचिन्ह, कॅन बी यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स, खालील वाक्यात कोणतं पंक्च्युएशन मार्क वापरतील? हाऊ ब्युटिफुल इज द रेन, किती छान आहे तो पाऊस. हाऊ ब्युटिफुल, किती छान. मग आता असं हे WH वर्ड आहे बरं का, हाऊ, पण हाऊ ब्युटिफुल इथं विशेषण आलेलं आहे, बरोबर आहे, ॲडजेक्टिव्ह, म्हणून हे झालं एक्सक्लामेटरी सेंटेन्स. म्हणून इथं कॉमा नाही येणार, प्रश्नार्थक चिन्ह येणार नाही, की पूर्णविराम येणार नाही, तर येणार उद्गारार्थी चिन्ह. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 6वा, हाऊ मेनी वर्ड्स, किती शब्द, इन द सेंटेन्स, वाक्यामध्ये, विल बिगिन विथ कॅपिटल लेटर्स, म्हणजे कॅपिटल अक्षरं किती येतील याच्यानं. मग आता बघा, पहिल्यांदा नवीन ह्याचं पहिलं अक्षर कॅपिटल H, बरोबर आहे, म्हणजे H एक कॅपिटल येईल. त्याच्यानंतर काय कॅपिटल येईल? तर गावाचे नाव, नाशिकचं N, मुंबईचं M कॅपिटल. म्हणून 6व्याचं उत्तर 1, 2, 3, पर्याय नंबर 3. 7वा प्रश्न बघा, काय दिलाय 7व्या प्रश्नात? तर 7व्या प्रश्नात दिलाय व्हेअर शुड बी द एक्सक्लामेशन मार्क इन द गिवन सेंटेन्स, खालील वाक्यात आपल्याला एक्सक्लामेशन मार्क कुठं द्यायचा? सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन, योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. गुड मॉर्निंग कोंडिबा, गुड मॉर्निंग कोंडिबा, मग काय येईल एक्सक्लामेशन मार्क, कुठं येईल? आफ्टर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंगच्या नंतर येईल का? नाही, गुड मॉर्निंगच्या नंतर वाक्य आहे ना अजून. नंबर 2, आफ्टर गुड, गुडच्या नंतर नाही. बिफोर कोंडिबा, कोंडिबाच्या अगोदर नाही, तर आफ्टर कोंडिबा, कोंडिबाच्या नंतर येईल गुड मॉर्निंग कोंडिबा. हे करेक्ट आहे. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपा प्रश्न हे सुद्धा. चला बरं पहा आता पुढचा प्रश्न काय दिलाय 8वा. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स, किती कॅपिटल लेटर शुड बी इन द गिवन सेंटेन्स, किती वर्णाक्षर कॅपिटल पाहिजे? बघा, आय हे कॅपिटल पाहिजे आणि सोपानचं यस हे कॅपिटल पाहिजे. झालं का मग? अरे भोसलेचं बी सुद्धा आडनाव हे कॅपिटल पाहिजे. म्हणून आय ॲम सोपान भोसले म्हणजे 1, 2, 3 कॅपिटल, आय, यस आणि बी. म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर येईल. प्रश्न 9वा काय दिलाय? प्रश्न 9वा, विच पंक्च्युएशन मार्क म्हणजे कोणतं विरामचिन्ह इज मिसिंग म्हणजे हरवलंय इन द गिवन सेंटेन्स, दिलेल्या वाक्यात कोणतं विरामचिन्ह हरवलंय? माय अंकल्स फ्रेंड इज हरी, अंकल्स फ्रेंड इज हरी, क्वामा नाही पाहिजे, प्रश्नार्थक चिन्ह नाही पाहिजे, अभ्यास उद्गारार्थी चिन्ह नाही, एक्सक्लामेशन मार्क नाही, तर ॲपॉस्ट्रॉफी पाहिजे. म्हणून 9व्याचं उत्तर काय आहे? पर्याय नंबर 3. मग ॲपॉस्ट्रॉफी कुठं पाहिजे? अंकल्स, अंकलचे, चाचीचे असा अर्थ निघतंय ना. म्हणून 9व्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. यसच्या अगोदर ॲपॉस्ट्रॉफी पाहिजे. चला आता पुढचा प्रश्न कितवा चालू आहे रे? 10वा प्रश्न काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स, खालीलपैकी कोणतं वाक्य हॅज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क, योग्य विरामचिन्ह असलेलं कोणतं आहे खालीलपैकी वाक्य? व्हॉट्स द मॅटर सुमन, अरे व्हॉट्सला ॲपॉस्ट्रॉफी चूक नाही आहे, इथं पण ॲपॉस्ट्रॉफी नाही आहे, म्हणजे पर्याय 1 आणि 3 तर येणारच नाहीत. पर्याय 2 आणि 4 मध्ये ॲपॉस्ट्रॉफी आहे, पण इथं शेवटी व्हॉट्स द मॅटर सुमन म्हणजे काय घटना काय झाली आहे? मग काय झाली घटना म्हणल्यावर प्रश्नार्थक चिन्ह येत आहे. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 2, कारण इथं प्रश्नार्थक चिन्ह दिलं नाही, उद्गारार्थी चिन्ह दिले, म्हणून पर्याय 1, 3, 4 येणार नाहीत, पर्याय 2 येईल. 11वा प्रश्न, हाऊ मेनी पंक्च्युएशन मार्क्स, किती विरामचिन्ह ॲड कॅपिटल लेटर्स आणि किती वर्णाक्षर
टुगेदर आर युज्ड इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे आता आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स पाहिजेत आणि कॅपिटल लेटर्स पण पाहिजेत. दोन्ही मिळून किती आलेत ते बघा. मग आता कोणतं वाक्य आहे? डिड यू सी माय फ्रेंड मोती? तुम्ही माझा मित्र मोती बघितलात का? तर डीडचं डी कॅपिटल, मोतीचं एम कॅपिटल आणि प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे 1 2 3 हे पंक्च्युएशन मार्क आहेत. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपे प्रश्न आहेत रे मुलांनो. पहा बरं 12वा प्रश्न. विच पंक्च्युएशन मार्क, कोणतं विरामचिन्ह इज मिसिंग म्हणजे हरवलेलं आहे इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यात कोणतं विरामचिन्ह हरवलेलं आहे? मग आता कोणतं असेल हरवलेलं? हॅव यू गॉट सम मार्बल्स? हॅव यू गॉट सम मार्बल्स? तुम्हाला काही मार्बल सापडलेत का? म्हणजे हे प्रश्नार्थक वाक्य आहे. म्हणजे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे डोळे झाकून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 4 येत आहे. तरी बाकीचे पर्याय बघा, एक्सक्लामेशन मार्क नाही, कॉमा नाही, कॅपिटल लेटर्स इन मार्बल ते पण नाही. तर पर्याय नंबर 4. समजलं? किती सोपा आहे हा प्रश्न. चला आता पुढचा प्रश्न बघा, 13वा प्रश्न. हा सुद्धा प्रश्न अत्यंत सोपा आणि महत्त्वाचा आहे. विच 2 वर्ड्स, कोणते 2 शब्द विल बिगिन विथ कॅपिटल लेटर्स? खालीलपैकी कोणते 2 शब्द हे कॅपिटल वर्णाक्षराने येतील? हु इज देअर हे एक वाक्य म्हणजे डब्ल्यू कॅपिटल येणार. त्याच्यानंतर कम आउट ॲट वन्स म्हणजे कम हे नवीन वाक्य झालं म्हणून इथं पण सी आणि डब्ल्यू हे कॅपिटल येईल. म्हणून काय, हु आणि कम हे कॅपिटल येईल. हु आणि कम हे कॅपिटल कुठं आहे? पर्याय नंबर 3 म्हणजे 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 14वा प्रश्न. सिलेक्ट फ्रॉम द ऑप्शन, पर्यायातून ऑप्शन निवडा. ऑप्शन निवडायचं आहे द पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स. आता पंक्च्युएशन मार्क कोणता आहे ते निवडा दिलेल्या वाक्यासाठी. राम, सीता अँड लक्ष्मण रिटर्नड टू अयोध्या. मग आता इथं क्वेश्चन मार्क आहे का? नाही. क्वामा आहे का? आहे. एक्सक्लामेशन मार्क आहे का? नाही. ॲपॉस्ट्रॉफी आहे का? नाही. म्हणून डोळे झाकून 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपे सोपे प्रश्न आलेत रे, किती सोपे सोपे प्रश्न आलेत. पुढचा प्रश्न 15वा. काय दिलाय 15वा प्रश्न? तर चूज द करेक्ट सेंटेन्स, योग्य वाक्य तुम्हाला शोधायचं आहे, निवडायचं आहे. शोविंग प्रॉपर पोझिशन ऑफ कॉमा, कॉमाची योग्य पोझिशन निवडण्यासाठी वाक्य कोणतं आहे? आता बघा कॉमा नेमकं कुठं येईल? मास्टर मास्टर हॅव पिटी ऑन मी. पुन्हा मास्टर मास्टर हॅव पिटी ऑन मी. आता इथं ऑनच्या नंतर दिलं आहे मास्टर मास्टर हॅव पिटी ऑन मी. मास्टर मास्टर हॅव पिटी ऑन मी. आता दोनदा मास्टर आले म्हणजे कॉमा पाहिजे. इथं मास्टर मास्टरच्या इथं कॉमा नाही आहे, इथं कॉमा नाही म्हणजे पर्याय 1 आणि 2 तर कधीच येणार नाहीत. मग काय येईल? पर्याय 4 पण येणार नाही. तर अचूक आहे पर्याय नंबर 3. म्हणून 15व्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. 16वा प्रश्न. विच वर्ड इन द गिवन सेंटेन्स, खालीलपैकी कोणतं शब्द विल बिगिन विथ अ कॅपिटल लेटर? कॅपिटल लेटरनं कोणतं सुरू होईल शब्द? तर काय, दिल्ली इज अ बिग सिटी. तर पहिलं वाक्य काय, नवीन वाक्याचं डी कॅपिटल येईल म्हणून दिल्लीचं डी कॅपिटल. म्हणून 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपं आहे हे सुद्धा. पुढचा प्रश्न 17वा. काय दिलंय 17व्या प्रश्नात? तर 17व्या प्रश्नात दिलंय चूज द करेक्ट यूज ऑफ ॲपॉस्ट्रॉफी फ्रॉम द ऑप्शन. ॲपॉस्ट्रॉफीचा योग्य आता तुम्हाला यूज करून दाखवायचा आहे. कुठं वापरताल? लेट्स. आता ही लेटस हे चुकलं, ॲपॉस्ट्रॉफी बघितल्या समजले. पर्याय 1चं चुकलं, पर्याय 2चं चुकलं आणि पर्याय 4 मध्ये सुद्धा लेट अस नाही तर ॲपॉस्ट्रॉफी यस येत आणि यू गायब होत आहे. म्हणून पर्याय 1 2 4 तर ढळढळीत चुकलेसारखे आहेत, कळायलेत. तर अचूक आहे पर्याय नंबर 3 लेट ॲपॉस्ट्रॉफी यस म्हणजे लेट्स असं होत आहे. म्हणून 17व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपे प्रश्न आहेत रे. आता पुढचं बघा. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 18 टू क्वेश्चन नंबर 21. 18 ते 21 साठी प्रश्नासाठी सूचना आहे. रीड द कन्व्हर्सेशन अँड आन्सर द क्वेश्चन. संभाषण वाचा आणि उत्तर द्या. मग काय, ए 2 टिपं म्हणजे सेड. ए सेड हाऊ आर यू, तू कसा आहेस? बी सेड आय ॲम नॉट वेल, मी बरा नाही रे आज. आय हॅव फिअर, मला ताप आली आहे. ए सेड डिड यू व्हिजिट अ डॉक्टर, तू डॉक्टरकडे गेलास का? बी सेड नो आय डिडंट, मी गेलो नाही रे. ए सेड
टेक केअर, काळजी घे, रेस्ट इनफ, आराम कर. आता हे संवाद आहे. मग ह्या संवादावर आधारित प्रश्न आहेत बरं का. 18वा, हाऊ मेनी एक्सक्लामेशन मार्क्स आर देअर इन द कन्व्हर्सेशन. या संभाषणात एक्सक्लामेशन मार्क कितीदा आलेले आहेत? तर संभाषणात एक्सक्लामेशन मार्क इथं आलंय एकदा, त्याच्यानंतर ह्या ओळीत नाही, ह्या ओळीत नाही, ह्या ओळीत नाही, ह्या ओळीत नाही, ह्या ओळीत नाही. म्हणून 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 एकदा. 19वा प्रश्न काय दिलंय? हाऊ मेनी अपॉस्ट्रॉफी साइन्स आर युज्ड इन द कन्व्हर्सेशन. अपॉस्ट्रॉफी कितीदा आलंय? इथं एकदा आलंय. त्याच्यानंतर इथं डिडंटला एकदा दोनदा आलंय. त्याच्यानंतर अपॉस्ट्रॉफी कुठंच नाही. म्हणून 19व्याचं उत्तर पर्याय नंबर 4 जे दोनदा आलेला आहे. किती सोपे प्रश्न आहेत रे, फार म्हणजे फार सोपे प्रश्न आहेत. पहा पुढं. नेक्स्ट किती सोपे प्रश्न आहेत रे. काय दिले? 20वा प्रश्न, हाऊ मेनी फुल स्टॉप्स म्हणजे किती पूर्णविराम आर देअर इन द कन्व्हर्सेशन. मग आता त्या वाक्यात पूर्णविराम कितीदा आले होते? मोजा बरं, टिंबपान बदलून मोजा. कितीदा? 4. अगदी बरोबर आहे. म्हणून त्याचं 20व्याचं उत्तर पर्याय नंबर किती? 3. आता 21वा प्रश्न, हाऊ मेनी क्वेश्चन मार्क्स आर देअर इन द कन्व्हर्सेशन. आता तुम्हीच सांगा रे, प्रश्नार्थक चिन्ह किती आता आले होते सांगा बरं मोजून पटकन मागच्या संभाषणात. हां बघा, तुम्हीच सांगा उत्तर ह्याचं. हां किती येईल मग 21व्याचं? पर्याय नंबर एकदम बरोबर आहे 3. दोनदा आले होते. अशा पद्धतीनं आपण ते संपवलेलं आहे. आता पुढचा भाग क्वेश्चन नंबर 22. काय दिले क्वेश्चन नंबर 22 मध्ये? रीड द वर्ड्स, खालील शब्द वाचा. इन द फॉलोइंग डायग्राम, ह्या डायग्राम मधले शब्द वाचा. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क, आणि योग्य पंक्च्युएशन मार्क निवडा. तर मग काय येईल बघा? फुल स्टॉप येईल, कॉमा येईल, एक्सक्लामेशन मार्क येईल का क्वेश्चन मार्क येईल? हे असं विचारलं आहे आपल्याला. मग काय येईल? तर हरी, हे पळा लवकर, हरी 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 म्हणजेच काय? त्याच्या पुढं उद्गार आहे. वाव, हे वाव किती छान आहे. म्हणजे त्याच्या पुढं बी एक्सक्लामेशन मार्क येते, हरीच्या पुढं पण एक्सक्लामेशन मार्क येते. ओ ओ, हे सुद्धा घाबरल्याचं वाक्य. ओ एच, त्याच्या पुढे सुद्धा एक्सक्लामेशन मार्क येते. ब्राहो, शाबास, व्हेरी गुड, ब्राहो, ह्याच्या पुढे सुद्धा एक्सक्लेमेशन मार्क येते. म्हणून ह्याचं उत्तर आहे 22व्याचं पर्याय नंबर 3. चला 23वा प्रश्न, रीड द फॉलोइंग सेंटेन्स, खालील वाक्य वाचा. चूज वन करेक्ट ऑप्शन विच हॅज प्रॉपर पोझिशन ऑफ कॉमा. जिथं योग्य कॉमा दिलाय ते कोणतं वाक्य असेल हे शोधा म्हणलंय. वाचा वाक्य काय आहे? दिसायलंय सगळ्यांना स्वतःच्या पुस्तकात बघा. इफ वी गो डीप डाऊन, जर तुम्ही खाली गेलात इन द ओशन, समुद्रामध्ये, देअर इज नो सनलाईट, तर तिथं प्रकाश नाही आहे. देअरच्या अगोदर एक वाक्य पूर्ण व्हायला तिथं कॉमा पाहिजे. इफ वी गो डीप डाऊन इन द ओशन, तुम्ही समुद्रामध्ये खोल खाली गेला, देअर इज नो लाईट, एकदम बरोबर आहे, तिथं सनलाईट नाहीच आहे. इफ वी गो, इथं कॉमा नाही पाहिजे गोच्या तिथं. त्याच्यानंतर इथं देअर इज नो, इथं पण कॉमा नाही पाहिजे. म्हणून अचूक आहे 23व्याचं उत्तर पर्याय नंबर 3, सॉरी पर्याय नंबर 2. इफ वी गो डीप डाऊन इन द ओशन, कॉमा, देअर इज नो सनलाईट. काय ना सोपं, सराव खूप करावा लागते बरं का बाळांनो. पुढचा प्रश्न 24वा काय दिले? 24वा प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क, योग्य विराम चिन्ह निवडायचं आहे. दॅट इज मेन्शनड इन द सेंटेन्स, या वाक्यात दिलेलं योग्य पंक्च्युएशन मार्क कोणतं? आंधळ्याला सुद्धा कळेल की रे. वेल डन रहीम, इतकं उदाहरणार्थ चिन्ह दिसायचं आहे. म्हणून ह्याचं उत्तर आहे फुल स्टॉप नाही, कॉमा नाही, क्वेश्चन मार्क नाही, तर एक्सक्लामेशन मार्क. म्हणून 24चं उत्तर पर्याय नंबर 1. चला पुढचा प्रश्न 25वा. चूज द करेक्ट सेंटेन्स शोविंग करेक्ट पोझिशन ऑफ अ कॉमा. कॉमा योग्य कुठं येतो ते तुम्हाला सांगायचं आहे बरं का. चूज द करेक्ट सेंटेन्स, जे योग्य वाक्य आहे खाली, शोविंग करेक्ट पोझिशन, योग्य वाक्य आणि ज्याचा कॉमा योग्य ठिकाणी येतो ते कोणतं आहे ठिकाण? आय ऑर्डर्ड पोटॅटोज, मी बटाट्याची ऑर्डर दिली, मग हे योग्य आहे का? शुगर, एग्ज अँड कॉफी, बरोबर वाटायले की रे. आय ऑर्डर्ड पोटॅटो, शुगर, एग्ज अँड कॉफी, हे तर बरोबर वाटायले. हा तरी सुद्धा पुढचं बघा.
आय ऑर्डर्ड, ऑर्डरच्या पुढं कॉमा दिलं, हे चुकलं, इथं नसते. तर तिसरं, आय ऑर्डर्ड पोटॅटोज, शुगर, एग्स अँड कॉफी. तर इथं बघा एग्जच्या पुढं कॉमा, अँडच्या अगोदर एग्ज जे आहे तिथं कॉमा नसते, जे करेक्ट आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला 26वा, चूज द सेंटेन्स विच हॅज करेक्ट पंक्च्युएशन मार्क. योग्य वाक्य निवडायचं आहे ज्याला योग्य विरामचिन्ह ते 2021च्या परीक्षेत आलं होतं रे बापरे, फार सोपं आहे. तर ओ नो, नाही, व्हॉट शॅल आय डू नाऊ, आता मी काय करू. अरे हे तर सगळे योग्य विरामचिन्ह वाटायलेत. उद्गारार्थी चिन्ह बरोबर आहे, कॅपिटल बरोबर आहे, प्रश्नार्थक चिन्ह आहे. तरी पुढचं बघू. ओ नो, इथं प्रश्नार्थक चिन्ह चुकला. ओ इथं कॉमा आलं, चुकला. ओ इथं कॉमा आणि नोच्या तिथं उद्गारार्थी चिन्ह, डब्ल्यू कॅपिटल नाहीच आहे इथं, उद्गारार्थी चिन्हाच्या पुढे डब्ल्यू कॅपिटल पाहिजे कारण नवीन वाक्य सुरू झालं ना. म्हणून अचूक आहे 26व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. अरे हो, संपले सुद्धा प्रश्न. बालमित्रांनो 26 प्रश्न आपले खरं तर 26 मिनिटामध्ये झालेत आणि काही सॅम्पल क्वेश्चन होते ते सुद्धा आपले झालेत. अशा प्रकारे आपण बालमित्रांनो 1 मिनिटात एक प्रश्न सोडवला आहे बरं. आणि मला आशा आहे की तुम्हाला हे सगळं समजलं असेल आणि परीक्षेत तुम्ही खूप छान मार्क घेताल. बालमित्रांनो परीक्षेत कसाही अवघड प्रश्न आला तरी तुम्ही सोडवा. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.